गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। शाळेत पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देत असताना एका विद्यार्थिनीने आपले वडील आपल्याला बॅड टच करत असल्याचं सांगितलंय। या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून आरोपी पित्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगर कॅम्प 3 येथे जन्मदात्या पितानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेत। आरोपी पिता हा घटस्फोटीत असून त्याला आधीच्या पत्नीपासून 2 मुली आहेत। दोन्ही मुली या आरोपी पित्यासोबत राहत होत्या। मुली या अल्पवयीन असल्यानं त्यांच्यात लैंगिक अत्याचार आणि गुड टच आणि बॅड टच याविषयी जास्त समज नव्हती। पोलिसांकडून प्रत्येक शाळेत जाऊन गुड टच आणि बॅड टच या संदर्भात माहिती दिली जाते। अल्पवयीन मुलीच्या शाळेत मध्यवर्ती पोलीस हे लेक्चर देत होते। त्यावेळी अल्पवयीन मुलीला वडील हेच गैरप्रकार करत असल्याचं उमगलं। त्यानंतर या अल्पवयीन मुलीने शिक्षिकेला वडिलांकडून लैंगिक अत्याचार केला जातो अशी माहिती दिली। त्यानंतर शिक्षकाने मुलीच्या आईला ही सर्व घटना सांगितली। त्यानंतर आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नराधम वडिलाविरोधात तक्रार दिली। मध्यवर्ती पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून आरोपी पित्याला अटक केली आहे। यामध्ये एका मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आम्ही पॉस्को आणि 376चा गुन्हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे। त्यामध्ये जी मुलगी आहे ती मुलगी एका उल्हासनगरमध्ये शाळेत शिकत होती। त्याच शाळेमध्ये आम्ही स्वतः आमच्या पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक आशा निकम हे आमच्या माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सर यांच्या सूचनेनुसार आम्ही लेक्चर देतो। त्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत, गुड टच बॅड टचच्या बाबतीत आम्ही जे मुलींना जागृती करत होतो। त्यातूनच त्या मुलीला असं समजलं की आपले जे वडील करत आहेत ते हे बॅड टच आहे, म्हणून तिनं तिच्या ते शिक्षकांना ती गोष्ट सांगितली। शिक्षकानं मुलीच्या आईला सांगितली आणि मुलीच्या आईनं स्वतः इथं येऊन फिर्याद दिलेली आहे तिच्या पतीविरोधातच। त्या तक्रारीवरून मुलीच्या बाबतीतच लैंगिक अत्याचार केला म्हणून तिच्या पिताविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। तिला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची 3 दिवस पोलीस कस्टडी आहे। सर, हे जे मुलीचे वडील आहेत ते तिच्याबरोबर लैंगिक वर्तन करत होते, चुकीच्या पद्धतीचं कुकर्म चालू होतं, पण त्यावेळी तिच्या आईला कसं कळलं नाही सर्व चालू होतं? त्याच्यामध्ये असं झालेलं होतं की तिची आई आणि हे जे अत्याचार करणाऱ्या ग्रस्त आहे हे गेल्या 10 ते 12 वर्षापासून एकत्र राहत होते लिव्ह इन रिलेशनमध्ये। त्यांना 2 मुली आहेत, त्यातली ही जी मुलगी आहे ही मोठी मुलगी आहे आणि दुसरी एक छोटी मुलगी आहे। ती त्यानंतर या स्त्रीनं एका दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न केलं आणि मुलीचा ताबा मात्र ह्या वडिलांच्याकडेच होता। त्यातूनच ही मुलगी एकटीच या वडिलांच्याबरोबर होती। त्यातून ही घडलेली घटना आहे। आता मुलीचा ताबा नक्की कोणाकडे दिला? आता सध्या मुलगी तिच्या आईकडे जायला तयार होती आणि आई तिला सांभाळायला तयार होती। त्यानुसार मुलीचा ताबा तिच्या आईकडे ठेवलेला आहे। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित PS भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित PS भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में,
ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 77092 82966।